Hello, 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 hello. बसला आवाज. hello, hello, थोडं वाढव. hello, hello, hello. One, hello, hello, hello. 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 थोड़ा शार्प करो. Hello. 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 नमस्कार मंडळी. आवाज आवाज आज वार काय बुधवार मग करायचं ना जोरदार करू. जरा थांबा आता उडवतो डांबा. इथे आलेल्या सर्व समस्त रसिक प्रेक्षकांना या शाहीर चित्रेचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. आज या शुभप्रसंगी आपली उपस्थिती लाभली त्यामुळे ही काही शब्द सुमने आपल्या चरणी अर्पण करतो. झालो मी शाहीर होनी जाहीर मुजरा हा मानाचा घ्यावा. कला गुणांचे पुष्प बहरुनी गंध कलेचा सुटावा. रंगभूमीला आणि सरस्वतीला प्रणाम मी आज करतो. श्री जावे आयुष्य कलेसाठी कनटेश्वराला स्मरितो. प्रत्येक श्वासात कले ध्यानात संपावी जिंदगानी. प्रत्येक श्वासात कले ध्यानात संपावी जिंदगानी. साथ तुझी साथ तुझी
तुझी तुझी रसिका यारी संस्थी मंडळातर्फे आज आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व रसिक वर्गाचे प्रथम आभार व्यक्त करतो. यामध्ये युवा संकल्पना आमच्या घाटकोपरचे सर्व सदस्य आणि गुरव चाळीचे सर्व मित्रमंडळ यांचे आभार व्यक्त करतो. माझ्या गावचं गोंडे सकाळ गावचे लांजा गोंडे सकाळ गावचे माझे सगळे बंधू आले. त्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. माझ्या ज्या ठिकाणी मी काम करतो तिथून माझे सर्व सहकारी कामगार वर्ग इथे उपस्थित आहे. त्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत एक हरहुन्नरी युवक मितेश घडसी याने या कार्यक्रमासाठी खूप मोठं योगदान दिलंय, खूप मोठं सहकार्य केलंय. त्यासाठी त्यांनाही मानाचा मुजरा करतो. आमच्या मसिना हॉस्पिटल कामगार युनियन मुंबई लेबर कामगार युनियन अध्यक्ष सन्माननीय रमेशजी देशमुख साहेब, सेक्रेटरी वैभवजी आमरे साहेब, आदरणीय भगवानजी परब साहेब, भायखळा उपशाखा प्रमुख श्री भायखळा शिवसेना शाखा प्रमुख श्री चंद्रकांत पवार साहेब इथे आलेले आहेत. त्यानंतर विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष जे प्रतिष्ठान खेडचं आहे. दरवर्षी ते अलग अलग वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थयात्रा घडवतात आणि एक सामाजिक शैक्षणिक आणि एक भक्तीचं काम करत आहेत. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. अध्यक्ष सचिनजी पवार, आमचे नमन मंडळाचे अध्यक्ष आणि आमची सपोर्टिंग सिस्टम म्हणजे आदरणीय मटकर साहेब, समाजसेवक दिनेशजी भुवड आणि माझे वत्साजी सचिनजी धुमक, गुरुवर्य तुषारजी पंधेरे, आमच्या गुरु वासुवाणी घराण्याचे अध्यक्ष मुंगळेदादा इथे उपस्थित आहेत. त्यानंतर मधुकर बाबा पंधेरे आणि आई यांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. त्याचप्रमाणे शाहीर सुरेशजी राऊत, शाहीर संजय निंबाळकर, शाहीर राजेशजी निकम. त्यानंतर आमच्या कोकणामध्ये ज्या दोन शाहिरांची जास्त क्रेज आहे ते शाहीर म्हणजे आमचे विकास लांबोरे बुवा इथे आलेले आहेत, राजेश निकम बुवा इथे आलेले आहेत. दोघांनाही मानाचा मुजरा करतो. त्यानंतर मला आपुलकीने भेटायला आलेले आमचे मनसेचे सरचिटणीस संदीप रवींद्र पाष्टे साहेब इथे आलेले आहेत. सन्माननीय संदीप खैरे साहेब आलेत. अध्यक्ष भूमिपुत्र प्रतिष्ठानचे दिनेश झगडे साहेब आलेले आहेत. उपाध्यक्ष संतोष कारतोडे साहेब आलेले आहेत. विशाखा खेडेकर मॅडम आलेत. कलगीवाल्या शाहीर तेजल ताई पवार या सुद्धा या कार्यक्रमाला हजर राहिल्याबद्दल त्यांनाही मानाचा मुजरा करतो. त्यानंतर मेल्ला बारी करणार आमचे विनोद फटकरे माऊली इकडे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जर चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर टाइम आम्हाला एकदम कमी आहे, समजून घ्या. काय चुकलं तर सांभाळून घ्या. मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. सुस्वागतम स्वागतम. सर्वप्रथम 14 विद्या 64 कलेचा दाता या विश्वाचा विघ्नहर्ता बाप्पा श्री गणराज वंदन करून रामदेवता रंगदेवता आणि नटेश्वरा चरणीन होत आहे.
अखंड हिंदुस्थानाला अभिमानाने जगावणे शिकवणारे स्वराज्याचं तोरणदारी बांधून भगवा फडकावून हर हर महादेव हर हर महादेव अशी गर्जना झाली. तो माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज आणि जिच्या कुशीतून हे देखणं स्वप्न तयार साकार झालं त्या वीर माता राष्ट्रमाता आई जिजाऊंच्या चरणी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भक्ती मार्गातील शोध भक्त मंडळी आणि महापुरुषांना वंदन करून आम्ही मूळ गादी बाबू रंगेले, शीघ्र कवी वासू आणि घराणे यांचे, शंकर तुकाराम यांचे, शिवराम पंधेरे, महाराष्ट्र भूषण लोकशाहीर मधुकर पंधेरे बाबा यांचे वस्तात शाहीर तुषार पंधेरे, जगन्नाथ रसाल यांचे शिष्य शाहीर सचिन दुमक यांचा मी पटशिष्य शाहीर सिद्धेश जयसिंग गुरव, माझा बोंड सकाळ काका नटेश्वर नृत्य कलापथक मुंबई आणि उपस्थित सर्व कलाकार, शाहीर वर्ग, गुरुजन वर्ग आणि नामवंत दिग्गज मंडळी या तमाम रसिक प्रेक्षकांना परत एकदा मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. त्याबरोबर मला साथ देणारे ब्रँड इन ब्रँड बीएसएस म्युझिक टीम, कॅप्टन बेजो मास्टर, आमचे गुरुनाथ आमनस्कर, टोपीपट्टू या मोसमातील गाजत असलेला आमचा फेमस साहिल दादा इकडे ढोलकी वाजवतोय, ऑर्गन रितेश दादा आणि पॅड वेदांत दादा पवार. आजचे माझे प्रतिस्पर्धी शाहीर वेदांत जाधव या कलेतील एक चमचमता तारा आहे. तुमच्या सर्व सहकार्यांना मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या प्रथम बारीला सुरुवात करतो. सन्माननीय संजय निंबाळकर साहेब, शाहीर कवी हे या कार्यक्रमामध्ये आता आलेले आहेत, त्यांचे स्वागत करतो. माझे वस्ताद जगन्नाथ रसाळ साहेब आज इथे आलेले आहेत, त्यांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो, त्यांनाही मानाचा मुद्रा करतो. गौरी पुत्र विनायक भक्तावासे स्मरे नित्या भक्तावासे स्मरे नित्या
तुझ पहिले वंदन करतो मी या रंगभूमीला आज हृदयात स्मरतो मी गुरुजनांच्या आशीर्वादाने गुरुजनांच्या आशीर्वादाने सदैव तरतो मी अडचणीच्या मुळे रसिका याकडे मुरतो भगव्याच शिलेदार्यांनी शिवाच भरभर पाटते दुश्मनांची आमच्या ही नावाने फक्त अरे आम्ही झुकविले दिल्लीचे तत्र म्हणून कुणाच्या बापाला घाबरत नाही हे मराठी हे रसिक राजा तुझ्या चरणाशी हे स्तवन अर्पण करतोय कलेच्या प्रेमा पोटी रसिका कलेच्या प्रेमा पोटी हा मुजरा प्रणाम कोटी कोटी तुम्हाला प्रणाम कोटी कोटी कलेच्या प्रेमा पोटी रसिका कलेच्या प्रेमा पोटी आमुकरा प्रणाम कोटी कोटी आगावा प्रणाम कोटी कोटी तुम्हाला प्रणाम कोटी कोटी कलेच्या प्रेमा पोटी रसिका कलेच्या प्रेमा पोटी विनम्रतेने माझ्या मनाने विनम्रतेने माझ्या मनाने माझ्या मनाने माझ्या मनाने माझ्या मनाने विनम्रतेने माझ्या मनाने हृदय अंतरी स्मरित गुरुवरा हृदय अंतरी स्मरित तुम्हामुळे माझी कलाही आज मी सादर करतो हो आज मी सादर करतो तुम्ही तुमच्यासाठी नवतना आशीष ठेवा पाठी आमुदरा प्रणाम कोटी कोटी आमुदरा प्रणाम कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी माझे घराणे बाबू रंगले माझे घराणे
घराणे बाबू रंगले वासुवाणी मुंगळे शीघ्र कवी वासुवाणी मुंगळे मधुकर शिवराम तुषार जगन्नाथ वस्ताद माझे चांगले लाभले वस्ताद माझे चांगले काव्य सदीनचे ओठी जितेशच्या काव्य सदीनचे ओठी प्रणाम कोटी कोटी आम्हाला प्रणाम कोटी कोटी आम्हाला प्रणाम कोटी कोटी कलेच्या प्रेमा पोटी रसिका कलेच्या प्रेमा पोटी अमुदरा प्रणाम कोटी कोटी अमुदरा प्रणाम कोटी कोटी आम्हाला प्रणाम कोटी भाग्यावा प्रणाम कोटी कोटी बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते अखंड हरिदासणीचा आजो बोल तू रे वाले बाबू रंगले घराण्याचा आजो वासुवाणी यांचा आजो छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती बाप्पा मंडळी टाइम कमी असल्यामुळे मी माझा जे मला सहकार्य करण्यासाठी मला जे साथ देण्यासाठी जे आले त्यांचं नाव घ्यायला राहिलं होतं. आजचा माझा पात्र परिचय सांगतो. माझ्या या कोरेसच्या भूमिकेमध्ये आमचे बंधू सुशांत शिरकर, सूरज राऊत मला या कार्यक्रमासाठी भरपूर ज्यांनी सपोर्ट केली तो माझा मित्र किरण शिटप, त्यानंतर आमचे सागर नावले, शाहीर सागर नावले, हे सगळे शाहीर वर्ग आहेत, हे सर्व शिष्य बंधू आहेत. आणि आजची महत्वाची भूमिका आहे. त्या महत्वाच्या भूमिकेमध्ये पुतना मावशीच्या भूमिकेत आमचे बुवा आहेत आणि श्रीकृष्ण मी स्वतः आहे. हा? सांगतो, पुतना मावशीच्या भूमिकेत वेदांत जाधव बुवा आहेत आज आणि श्रीकृष्णाच्या भूमिकेत मी, लक्षात ठेवा. बुवा काय बोलले, हळू हळू मी तुमच्याकडे येतो. अरे धावू शकतो काय, माझ्या एवढं धावू शकतो? हा? टेंगे टेंगे दुधू देंगे. हा? अभी वो सब नहीं चलेगा, अभी मराठी चलेंगे. हा? त्याच्या अगोदर सांगतो, आमचे सर्व मनसेचे पदाधिकारी आलेले आहेत. कुणाच्या गेल्या कपाळात, कुणाच्या गेल्या कपाळात, कुणाच्या लागली बुडाला. अरे मराठी अस्मिते
ठाकरे सेवा बुवा आता तुमची पहिल्यापासून धुनाई करतो हा काय माहिती आहे अरे शाहिराने त्याच्या डोक्यावर टोपी तर घाला हा? डोक्यावर टोपी नाही काय नाही उठला गोंद्या चालला जत्रेला हा? म्हणून बुवांचे जे साथी सोबते आहेत त्याच्या डोक्यावर चपा काहीतरी कपडा ठेवा माझ्या पण राहत नाही तर पण ठेवले आहे गण घ्याव्या गण गवळणीत मी बोलतो बुवा बरंच काही बोलून गेले हा बुवाने गण गायला वेळ खूप कमी आहे वेळेअभावी मी ते गात नाही बुवाने कुठल्या चालीवर गण गायला तुम जो नाते वो अच्छा है ही काहीतरी चाल गायली मला माहिती आहे माझ्याकडे तेवढा वेळ नाही तुम जो ना आते तो अच्छा है अरे उस टाइम में तुम बच्चा था हा? और अभी भी बच्चा ही है चला मी माझ्या गणाला सुरुवात करतो तांबा उडवायचा आपण डोळ्याने क्या मौसम आया रे क्या मौसम आया गजना देवा गजानना दया घना मोरया दया घना
झालेलं आहे. आता मी गवळणीवर आलोय, पण मी असं बोलत नाही की नाचाची मजा आता म्हणजे एवढं चांगलं गण गायला आणि खरोखर त्यांचा जो संच आज नाचायला आलाय त्या संचासाठी एकदा टाळ्या वाजवा. खरोखर तुला एकदम छान नाचले. सुरेश चव्हाण, जनार्दन गुरव यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. थँक्यू बंधू. आता काय काय बोलतो तर सचिन टीम सचिन चाहते परिवार आमच्या वस्तात यांच्याकडून 501 रुपयाचं 501 रुपये आलेले आहेत. थँक्यू, धन्यवाद बुवा. विशाखा वसंत खेडेकर समाजसेविका यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद सर. आमचे सासरे बुवा नथुराम गुरव सक्के सासरे त्यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. वीर भगत मोरे वीर प्रतिष्ठान यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. थँक्यू. आमच्या मेवणे झालं का? हा बुवा बोलले आत्ता गौडन आता मजा. हा आता नाचाला खरी मजा आली. सॉरी हा, आमचा हा आवाज आज इथपर्यंत पोहोचवतायत एकच वादा राजेश दादा. थँक्यू दादा. आवाज चांगला लावा. बुवाची लावतो मी आता बरोबर. गाणी कमी वेळ जास्त. हा बुवा म्हणतात. बुवा काय बोलतात? थँक्यू काका. आमच्या वस्तात जगन्नाथ काका यांच्याकडून हे आशीर्वाद आलाय. धन्यवाद. मानाचा मुद्रा. हार्दिक जायगडे मित्र परिवार यांच्याकडून 500 रुपये. थँक्यू मित्रा, तुझी भरपूर आज आठवण आली. मिस यू. तीर्थ निलेश गुराव आमचा छोटा भीम यांच्याकडून 200 रुपयाचं हे आलंय. थँक्यू. थँक्यू तीर्थ. बुवानी चाल दिली. माझे सिनियर जिथे मी हॉस्पिटलचे ज्यांच्या सानिध्यात मी शिकलो ते सन्माननीय भगवान परब साहेब इथे आलेले आहेत. त्यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस मला दिलं. थँक्यू, धन्यवाद. बुवा काय बोलले? आत्ता गवळणीला सुरुवात झाली म्हणजे आत्ता मजा. मग अगोदर काय हजामती केलात नाही तुम्ही? हजामत केली काय ती बिन वस्तारा घेऊन बिन पाण्याची? हा एवढा चांगला गण गायला. बुवांमध्ये इम्प्रुव्हमेंट आहे. 2 वर्ष मी त्यांना बघतोय. आमच्या वस्तादांबरोबर कार्यक्रम झाला. आता ह्या वेळेला त्यांचा गायनामध्ये चांगली त्यांनी हे केलं त्याबद्दल. पण हे तुम्ही बोलता आता सुरुवात झाली, मग हजामत केली तुम्ही अगोदर एवढं चांगलं हे करू. हा बुवा आपल्या गवळणीत काय बोलले? फोबाड फोडी. फोड बघू. यशोदामायला जमलं नाही कधी तर तुला काय होणार? मंडळी, आजची जी मी काय गवळण गातोय ती प्युअर प्रेमाची आहे. हे असलं हे करीन ते करीन थोबडवीन हे करीन हे असलं का आपण बोलणार नाही. कारण काय माहितीये की आता असतं नाही ते ओय झिंगऱ्या टिंग 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 झिंगऱ्या बोले टिंग 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 बाबा लगीन करून घ्या लवकर. बुवा गवळणीमध्ये तुम्ही बोलताय ना थोबडवी माझ्याशी डांबरटपणा करायचा नाही. माझ्या नादाला लागायचं नाही जास्त. नाही तर भादवा लागायच्या अगोदर टाकीन बडवून. एवढं लक्षात ठेवा.
आणि हे आहे ना इथं उभा आहे, हाईट कमी, उंची हे वजन कमी, पंधेरे अँड सचिन धुबाक, पंधेरे अँड पंधेरे कंपनीचा प्रोडक्ट आहे हे. वाजणार हा पहिलाच अनुभव आहे माझा. गाणी कमी हे जास्त. हा जरा टाइम कमी आहे ना, ह्यांचं आज बरोबर करून टाकले असते. तुझ्या टचक्या बांध्याला भाडून ग, शिळ घालून करते खुना. बुवा हा पोपट सोडतोय, तुमची चिमणी सांभाळून ठेवा. कुठे टोक मारला बघा. हा भोळेपणाचं आव मला फसवलं राव, भोळेपणाचं आव मला फसवलं राव, रोज करायची खाणा खुणा. प्रेम करू नका दाशी लग्न अनयाशी, लावून गेली चुना. 1 2 3 4 वेळ कमी आहे. बुवा येऊन माझ्या ह्याची कट नाही दिला, माझा काय बोललाच नाही गवळणीच्या ह्याच्याबद्दल. मला चाल माहिती आहे, टाइम खूप कमी आहे, आयोजक पण तिकडनं असं बघतात, त्याच्यामुळे म्हणून मी डायरेक्ट एकच अंतर घेऊन इथं गवळण संपवले. सांगून ठेवतोय, नाद में नहीं लगने का बस, और मराठी नहीं चलेगा अभी. टेंगे टेंगे दूधू देंगे, दूधू बिदू तो भूल जाओ. माझा
वर्गमित्र अजय इंदवटकर 10 वर्षांनी तो बारीचा बॅनर त्यानं कुठेतरी बघितला आणि तो आज मला भेटायला आला. थांब भेटल्याच्या नंतर त्याचप्रमाणे मसिनाच्या ऍडमिशन काउंटरवरचे माझे प्रवीण, त्याच्यानंतर संतोष मुकादम, आमचा डॉन सागर चव्हाण, त्याच्यानंतर अजून बरेच सर्वजण आले तर त्यांचं सर्वांचं स्वागत करतो मी. विघ्नहर्ता युवा प्रतिष्ठान यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलंय. थँक्यू. आमचं गोंडेसकाळ गावचं मला ज्याने पहिली संधी दिली कार्यक्रम करण्याची त्या त्रिमूर्ती मंडळाकडून मला बक्षीस आलंय, त्याबद्दल धन्यवाद. आमचे मानगावचे क्रिकेटपटू सचिन रणपिसे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. गणेश गुरव यांच्याकडून 400 रुपयाचं बक्षीस आलंय. धन्यवाद. मसिना हॉस्पिटल कामगार युनियन आणि कामगार मंडळ आहे त्यांच्याकडून मला आशीर्वाद दिलाय त्या लोकांनी. थँक्यू. आमचे भाऊ बंधू कैलासवासी माझे सक्के चुलत चुलते बालाराम बाबाजी गुराव आणि बाबल्या बाबाजी गुराव हे एकाच वर्षी दोघंजण गेल्या वर्षी त्यांचा देहांत झाला. त्यांच्याकडून आज आमचे भाऊ आहेत त्यांनी कार्यक्रमासाठी मदत केले. थँक्यू. परशुराम सीताराम भुवड यांच्याकडून आशीर्वाद आलाय. थँक्यू. हार्दिक जायगडे जो हसता खेळता चेहरा आमच्या गुरव चाळीतून हरपला त्याचं दुःख आम्हा सर्वांना आहे. आज तो जर असतो तर या कार्यक्रमामध्ये त्याचाही सहभाग असला असता, म्हणून आम्हाला त्याची जास्त आठवण येते. कारण असता अशा कमी वयामध्ये जाणं हे कुणाच्या वाट्याला येऊ नये. त्यांना त्याच्या आत्म्याला शांती लाभो हे मी प्रार्थना करतो आणि त्यानं परत आमच्या या गुरव चालीमध्ये जन्म घ्यावा हे मी परमेश्वराचरणी विनंती करतो. बालकृष्ण आमचे चुलते त्यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलंय त्यांनी. धन्यवाद. अशोक रामचंद्र गुरव यांच्याकडून सॉरी मला आता थोडासा वेळ कमी भेटतोय. कलगीतुरा उन्नती मंडळाच्या नियमाप्रमाणे जो प्रश्नोत्तराचा भाग असतो तो मी वाचून दाखवतोय. आमच्या शक्तिवाले शाहिरांनी जो काय प्रश्न सोडला होता ते कलगीवाल्यांचा प्रश्न आहे की त्याआधी कलगीतुरा उन्नती मंडळ याचे जे काही पदाधिकारी आलेले आहेत त्यांचं मनस्वी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. कारण वेळ कमी आहे, माझा पहिलाच कार्यक्रम आहे, थोडं टायमिंगचं मला जजमेंट माहीत नसल्यामुळे म्हणून मागे पुढे झालं तर तुम्ही सांभाळून घ्या, सावरून घ्या. पुढच्या वर्षी पुढची बारी लागेल तेव्हा नक्की पद्धतशीर कार्यक्रम करणार. बुवाचा प्रश्न होता कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केले त्या सद्गुरूचे नाव काय? टिप नारद मुनी सोडून उत्तर सांगावे, उत्तर ग्रंथ आधारे सांगू नये असे बुवा म्हणाले होते. तर त्याचं उत्तर आमच्याकडे आलंय. त्या संत सद्गुरूचे नाव अंडाळ. शांतराव. त्या संत सद्गुरूचे नाव अंडाळ. तेव्हा शाहीर साडीचोळी नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केले त्या सद्गुरूचे नाव तामिळनाडूतील संत अंडाळ हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. मला वाटतंय की जर असेल योग्य तर तुम्ही ते मान्य करा.
त्याप्रमाणे आजचा आमचा प्रश्न असा आहे की रंगभूमीवर नाच गाणं करत असताना पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कुणाचा अधिवास असतो, त्याला शाप कुणाचा आणि वरदान कुणाचं हे बुवा तुम्ही सांगायचंय. बार बार पर क्या समजाए, सामन रंगला तुझा नि माझा, आहे ऐऱ्याची रात रे, प्रश्नाचे उत्तर देण्या, प्रश्नाचे उत्तर देण्या आहे का तुझी अवकात रे. बुवा असं तर द्या. हा. सामन रंगला तुझा, सामन रंगला तुझा